नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलेच्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी परफेक्ट अशी उपवासाची भाजणी बनवणार आहोत। आपल्याला 12ही महिने काही ना काही उपवास असतात, तर या पद्धतीने भाजणी तयार करून ठेवा। आयत्या वेळेला तुम्ही याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता। तर ही भाजणी कशी भाजायची ते बघूयात आणि याच्यासाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तेही बघायचे। चॅनलला सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघायच्या आहेत। पुढचे काही दिवस मी या भाजणीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवणारच आहे। येथे मी एकूण 2 किलोची भाजणी करणार आहे। त्यासाठी मी 1.5 किलो भगर घेतली आहे आणि 250 ग्रॅम साबुदाणा घेतलाय। खरं पाहिलं तर गावरान भगर भेटली तर अजूनच छान, कारण गावरान भगरीची चवही छान असते आणि पदार्थही खमंग होतो। माझ्या माहेरी गावरान भगर असते, पण यावर्षी मी आणू शकलेले नाहीये, त्यासाठी मी विकत्रीची जी मिळेल ती भगर घेतली आहे। येथे आपण 200 ग्रॅम राजगिरा घेतलाय। राजगिऱ्यामुळे पदार्थाला खमंगपणा येतो आणि एक चिकटपणा येतो, त्याच्यासाठी राजगिरा घ्यायचा आहे। राजगिरा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण राजगिरा उष्ण असतो आणि उपवासाच्या दिवसामध्ये आधीच आपली उष्णता वाढते, त्या हिशोबानेच राजगिरा टाकायचा आहे। चला तर मग ही भाजणी कशी करायची ते बघूयात। सुरुवातीला जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची आणि अर्धी भगर त्याच्यामध्ये टाकून खमंग अशी भाजून घ्यायची। घरामध्ये या पद्धतीने भाजणी तयार असेल तर तुम्ही कोणत्याही वेळेला उपवासाचा पदार्थ सहज करून खाऊ शकता। हळूहळू भगरीचा रंग बदलतोय, बघू शकता, खमंग असा वास पण येतोय। भगर भाजून तयार आहे। 5 मिनिटं लागली आपल्याला अशा पद्धतीने भगर भाजायला। ही भगर काढून घ्यायची आणि दुसरी भगर टाकून परत याच पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। कढई गरम झालेली असल्यामुळे प्रत्येक पदार्थ टाकताच अगदी व्यवस्थित भाजला जातोय। दुसरी भगर सुद्धा व्यवस्थित भाजून तयार आहे, काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपण साबुदाणा टाकून खमंग असा भाजून घेऊयात। साबुदाणा जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत भाजायचा आहे, तरच तो कुरकुरीत होतो। भगर भाजण्यासाठी आपल्याला 5-6 मिनिटं लागले, पण साबुदाणा भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागले, कारण साबुदाणा भाजायला थोडासा जड जातो। मंद आचेवरती व्यवस्थित भाजावा लागतो, नाहीतर मग तो बुडाला चिटकतो। साबुदाणा काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये आपण टाकणार आहोत राजगिरा। साबुदाणा भाजल्यानंतर कढईला थोडासा काळसरपणा आलाय। या कढईमध्ये आपण राजगिरा टाकलाय। राजगिरा गरम कढईमध्ये टाकल्यामुळे त्याच्या लाह्या उडतायत आणि राजगिरा भाजताना फार व्यवस्थित भाजावा लागतो, नाहीतर मग ते दाणे अंगावर उडायची शक्यता असते। खमंग असा राजगिरा भाजून घ्यायचा आहे। राजगिरा सुद्धा 2-4 मिनिटांमध्ये अगदी पटकनच भाजला जातो। राजगिरा भाजून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं थोडंसं थंड करून घ्यायचंय। सगळी भाजणी थंड होण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये ठेवली होती। थंड झाल्यानंतर ही मिक्स करायची आणि गिरणीमध्ये बारीक अशी दळून आणायची आहे। बरेच जण या भाजणीमध्ये जिरे टाकतात, पण जिरे नवरात्राच्या उपवासामध्ये चालतात, एरवीच्या उपवासात चालत नाही, त्यामुळे मी टाकलेली नाही। उपवासाची भाजणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर सारे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या।